नमस्कार, ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण डाळ बाटी बनवणार आहोत। तर एकदम सोप्या पद्धतीनं अगदी कोणीही सहज बनवू शकतं, इतक्या सोप्या पद्धतीनं इथं मी डाळ बाटी बनवून दाखवलेली आहे। तर व्हिडिओ संपूर्ण बघा, एकदम अशी खुसखुशीत झालेली आहे। अगदी 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होते ही डाळ बाटी। तर चला व्हिडिओ संपूर्ण बघा। इथं मी घरचंच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, जे आपण चपातीला वापरतो तेच पीठ घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथं मी अर्धा वाटी रवा घेत आहे। अर्ध्या वाटीला कमी मी बेसन पीठ घेत आहे। बेसन पिठामुळे आपली डाळ बाटी खुसखुशीत होते। त्यानंतर मी इथं ओवा घेतलेला आहे, थोडासा मी असा क्रश करून घेत आहे। त्यानंतर आपल्याला बडीशेप घ्यायची आहे। ओवा आणि बडीशेपमुळे आपल्याला पचायला मदत होते। त्यानंतर मी इथं मीठ टाकून घेत आहे। अर्धा चम्मच इतका मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं तूप मी कडकडीत तापून घेतलेलं आहे असं, आणि त्यानंतर मी पिठावर टाकून घेतलेलं आहे। तर इथं आपल्याला चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे। मी हळद टाकणं विसरले होते, तर आता मी हळद टाकून घेतलेली आहे। पीठ इथं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। दोन्ही हाताने असं चोळून चोळून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामुळे आपली डाळ बाटी छान अशी खुसखुशीत होते। बघू शकता तुम्ही या पद्धतीनं। त्यानंतर आता मी थोडं थोडं पाणी टाकून मळून घेणार आहे। तर खूप जास्त असं पातळ पीठ करायचं नाही, थोडंसं घट्टसरच ठेवायचं। बरेच जण नागपंचमीला तवा गॅसवर ठेवत नाही, त्यावेळेस तुम्ही अशी डाळ बाटी बनवून खाल्ली तरी चालेल। एकदम झटपट अशी डाळ बाटी बनते। व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपलं आता पीठ इथं मळून झालेलं आहे। या अशा पद्धतीनं मळून घ्यायचं आहे। खूप असं घट्टही ठेवायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही। तर इथं मी तूप घेत आहे। इथं आपण आता गोल गोल असे गोळे बनवून घ्यायचे आहे। तर या अशा पद्धतीनं आतमध्ये आपल्याला एक पिठाचा गोळा टाकायचा आहे। त्यामुळे काय होतं, एकदम अशी खुसखुशीत आपली डाळबट्टी तयार होते। तर तुपामध्ये बुडून मी इथं हा गोळा याच्यामध्ये टाकलेला आहे, म्हणजे आतून एकदम अशी पोकळ असते आणि छान अशी आपली टम्म फुगते। तर सर्व बट्ट्या आपण आता इथं अशाच या पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहे। तर हे तुपामुळे छान अशी खुसखुशीत होते। तुम्ही तेलातही केलं तरी चालेल, पण असं नक्की करा, म्हणजे आपली बट्टी छान खुसखुशीत होते। तर इथं मी आता आप्पे पात्र घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे। तुम्ही तूप टाकलं तरीही चालेल। आणि आता आपल्याला हे एक एक करून इथं ठेवून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, थोडंसं मी गरम करून घेतलेलं आहे आप्पे पात्र। खूप जास्त कडक असं तापायचं नाही। कमी गॅसवरच आपल्याला ही बट्टी उकडून घ्यायची आहे। फुल गॅस करू नका, नाहीतर आतमधून कच्ची राहू शकते। तर आपल्याला फुल गॅस केल्यावर जळूही शकते। तर मग कमी गॅसवरच याला आपल्याला उकडून घ्यायचं आहे। तर इथं मी झाकण ठेवून घेतलेलं आहे। 5 मिनिटं इथं मी झाकण ठेवून घेतलेलं होतं। त्यानंतर बघा किती छान अशी टम्म फुगलेली आहे। किती छान असा गोल्डन कलर आलेला आहे। बघू शकता, सर्व आपल्याला या अशा पद्धतीनं पलटी करून घ्यायची आहे। त्यानंतर मग आता पलटी झाल्यावर आपल्याला परत इथं 5 मिनिटं यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे। 5 मिनिटं झालेले आहे। तर आता आपण खोलून बघूया। बघू शकता किती छान आपले आता डाळबट्टी तयार झालेली आहे। तर आता इथं एक एक करून आपल्याला डाळबट्टी काढून घ्यायची आहे। बट्टी आपली आता तयार झाली। कशावरून ओळखायची, तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, तर ती अशी थोडी थोडी चिरलेली दिसते, छान अशी खुसखुशीत झालेली दिसते। यावरूनच समजायची आपली डाळबट्टी तयार झालेली आहे। या पद्धतीनं जर तुम्ही डाळबट्टी बनवली तर तुम्ही कधीच तुमची डाळबट्टी चुकणार नाही। अगदी नवीन शिकाऊ असाल तरी तुम्ही पहिल्यांदाच बनवू शकाल, इतकी सोपी ही डाळबट्टी आहे। मस्त असं डाळीचं वरण, त्यावर तूप, इतकी छान टेस्ट लागते। नक्की करून बघा एकदा। व्हिडिओ कसा वाटला, परत पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।